गोवारी समाजाचा नागपूरमध्ये भव्य मोर्चा निघालेला आहे। अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। विदर्भातील शेकडो गोवारी आंदोलनकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले। तर नागपूरमध्ये आता गोवारी समाज आक्रमक झालेला आहे आणि गोवारी समाजाने हा मोर्चा काढलेला आहे। अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय आणि गोवारी समाजातील शेकडो आंदोलनकर्ते, शेकडो बांधव आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले। नागपूरमध्ये आता आपण गोवारी समाज देखील आक्रमक होताना बघतोय। अनुसूचित जमातीमध्ये आपला समावेश करावा या मागणीसाठी हे शेकडो गोवारी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी हा मोर्चा काढला आहे। विदर्भातील शेकडो गोवारी आंदोलनकर्ते आता मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून घ्यावा अशी मागणी या आंदोलनकारांकडून करण्यात येते। गोंड गोवारी जमातीचं उपोषण गेल्या 9 दिवसापासून नागपुरात सुरू आहे आणि आज या अनुषंगाने नागपुरात एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते गोवारी समाजाचे बांधव जे आहेत ते नागपुरात येण्यास सुरुवात झालेली आहे। जवळपास 25 वर्षापूर्वी नागपुरात 114 गोवारी शहीद झालेले होते। त्यावेळच्या ज्या मागण्या होत्या त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत। त्या मागण्यांसंदर्भात जे अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावं आणि इतर मागण्या देण्यात यावा यासाठी हे गेल्या अनेक दिवसांपासून यांची मागणी आहे। कोर्टातही प्रकरण गेलेलं आहे, मात्र अजूनही कुठल्या प्रकारे यांना न्याय मिळालेला नाही। त्यामुळे आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीने आज आमरण उपोषण आणि आज उपोषणाचा 11वा दिवस आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आज रास्ता रोको देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे विदर्भातील मोठ्या अनेक जिल्ह्यातून आता इथे नागपुरात नागरिक गोंड गोवारी जमातीचे जे आहेत ते बांधव येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज दुपारी जो आहे तो रास्ता रोको करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे। कॅमेरामन मंगेश शस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जितेंद्र, नागपूरमध्ये गोवारी समाज आक्रमक झालेला आहे। अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून घ्यावा ही मागणी आहेच, पण त्याच सोबत इतरही प्रलंबित मागण्या आहेत। त्यामुळे हे निवेदन घेऊन आता हे आंदोलनकर्ते कुठवर जाणार आहेत, काय समोर माहिती आली आहे? प्राची, आपण पाहतोय की नागपूरच्या संविधान चौकामध्ये गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। अनुसूचित जमातीचा जो लाभ आहे तो गोवारी समाजाच्या देण्यात यावा ही प्रमुख मागण्या, त्याशिवाय इतरही मागण्या आहेत आणि प्रमुख मागण्या त्याशिवाय इतरही मागण्या आहेत आणि हे उपोषण सुरू आहे। 3 जण जे आहेत 3 उपोषणकर्ते हे आंदोलन करत आहेत आणि आज सरकार कुठलीही दखल घेत नाही आणि त्याविरोधात मग आज जे हजारो गोवारी बांधव आहेत ते आज इथे नागपूरच्या संविधान चौकात एकत्र झालेले आहेत। नागपूरच्या म्हणजे विदर्भाच्या विविध जिल्ह्यामधून हे गोवारी बांधव इथं एकत्र झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे ही मागणी फार जुनी आहे, ही मागणी नवीन नाही आणि 1995-96 मध्ये ज्याप्रमाणे 114 गोवारी शहीद झालेले होते, मोर्चा काढलेला होता विधान भवनावर, तीच मागणी अजूनही प्रलंबित आहे। अनेकदा कोर्टात केसेस झालेल्या आहेत, मात्र या बांधवांची जी मागणी आहे त्याला अजूनपर्यंत कुठेही न्याय मिळालेला नाही आणि त्यामुळेच वारंवार त्यांना मोर्चे आणि धरणे आंदोलन करण्याची वेळ येते। त्यामुळे आता नेमकं सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्राची, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।